नमस्कार, मी प्राजक्ता तांडेल. बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आणि बातमीपत्राच्या सुरुवातीला पुण्यातून एक मोठी बातमी. पुण्यातील कोंढवामध्ये एका इमारतीला आग लागल्याची घटना घडलेली आहे. मार्वल विस्टा या इमारतीला आग लागली असल्याचं कळतंय. तर अग्निशमन दलाच्या 3 गाड्या या दाखल झालेल्या आहेत. 2 टँकर घटनास्थळी दाखल झालेले आहेत आणि अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न सध्या सुरू करण्यात आलेले आहेत. या क्षणाची अतिशय मोठी बातमी. पुण्यातील कोंढवामध्ये एका इमारतीला आग लागलेली आहे. मार्वल विस्टा असं या इमारतीचं नाव असून या इमारतीला मोठी आग लागली असल्याचं कळतंय. सध्या अग्निशमन दलाच्या 3 गाड्या या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत आणि 2 टँकर देखील घटनास्थळी दाखल झालेले आहेत आणि अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू करण्यात आलेले आहेत. पुण्यातली ही दृश्य आपण पाहतोय. पुण्याच्या कोंढवा भागामध्ये या इमारतीला आग लागलेली आहे. अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. वैभव, ही आग नेमकी कशी लागली याबद्दल काही कळू शकलेलं आहे का? प्राजक्ता, लुलानगर चौकामध्ये कोंढव्याच्या मार्वल विस्टा बिल्डिंग आहे, मार्वल विस्टा नावाची. आणि या इमारतीच्या वरच्या 2 मजल्यांवरती, टेरेस आणि त्याच्या खालच्या मजल्यावरती आग लागली आहे. नेमकं इथं काय होतं, घर होतं की हॉटेल होतं, याबाबत वेगळी माहिती अजून कन्फर्मेशन अग्निशमन दलाकडे सुद्धा नव्हतं. मात्र जे स्थानिक सांगतायत त्यानुसार इथे एक रूफटॉप हॉटेल जे ते चालवलं जात होतं आणि त्याला ही आग लागली असं सांगण्यात आलेलं होतं. काही वेळापूर्वीपर्यंत 3 फायर टेंडर्स जी आहेत ती आणि 2 टँकर हे आग विझवण्याचं काम करत होते. आता आणखी एक गाडी जी आहे ती वाढवण्यात आलेली आहे. आग वाढणार नाही याची दक्षता घेण्यासाठी अतिरिक्त रिसोर्सेस आहेत ते त्या ठिकाणी पाठवण्यात आल्याचं अग्निशमन दलाकडून सांगण्यात आलंय. मात्र हे हॉटेल प्रसिद्ध आहे आणि इमारतीच्या 7व्या मजल्यावरती हे हॉटेल जे ते चालवलं जात होतं अशी माहिती मिळते. अजून अधिकृतरित्या अग्निशमन दलानं आगीचं कारण जे ते स्पष्ट केलेलं नाही. आग कशामुळे लागली किंवा काय झालेलं होतं, शॉर्ट सर्किट झालं की आणखी इतर कुठलं कारण आहे त्याची चाचपणी केली जाते. आता तुर्तास त्यांचं प्राधान्य जे ते आग विझवण्याला, आग पसरू न देणारा आणि कुलिंगला आहे. त्यामुळे या सगळ्या प्रक्रिया झाल्यानंतर आग नेमकी कशामुळे लागली या कारणांचा शोध घेतला जाईल. दुसरी महत्वाची गोष्ट, 7व्या मजल्यावर जर हे रूफटॉप हॉटेल चालवलं जात असेल तर महाराष्ट्र शासनाच्या नियमावलीमध्ये, बांधकाम नियमावलीमध्ये डीसी रूल ज्याला म्हटलं जातं त्याच्यामध्ये रूफटॉप हॉटेल्सला महापालिकेला परवानगी देता येत नाही. त्याच्यामुळे जर मग हे रूफटॉप हॉटेल चालवलं जात असेल तर ते बेकायदा होतं का, असे अनेक प्रश्न या आगीच्या निमित्तानं उपस्थित होतील आणि त्याच्याबाबतची चौकशी सुद्धा पुढे करावी लागेल. बरं वैभव, आगीचं कारण कळू शकलेलं नाहीये. मात्र जेव्हा ही आग लागली तेव्हा यावेळी इथे कोणी उपस्थित होतं का? कोणती हानी इथे झालेली आहे का? नाही, अजून जीवित हानी रिपोर्ट झालेली नाही प्राजक्ता. या ठिकाणी कोणी इतर होते की आगीत होरपळले किंवा तिथं उपस्थित होते याबाबत कुठली जीवित हानी जी आहे ती झालेली नाहीये आणि ती रिपोर्टही झालेली नाही. केवळ वस्तूंचं नुकसान जे ते झालेलं आहे. काही वस्तू ज्या आहेत, मालमत्ता जी आहे ती आगीच्या भक्ष्यस्थानी पडली आहे. बरं वैभव, आग मात्र मोठ्या प्रमाणात लागली असल्याचं या दृश्यांमध्ये तरी पाहायला मिळतंय. त्यामुळे आग आटोक्यात येण्याची शक्यता आहे का? हो, नक्की. अर्ध्या 1 तासाभरामध्ये आग आटोक्यात आणून कुलिंगचं काम सुरू केलं जाईल असं अग्निशमन दलानं सांगितलंय. त्यांची प्रायोरिटी जी आहे ती तुर्तास ही आग इतर मजल्यांवरती पसरू न देण्याची आहे. त्याच्यामुळे त्या दृष्टीनं काम केलं जातंय आणि उंचीवर 7व्या मजल्यावर ही आग लागलेली असल्यामुळे अग्निशमन दलाचे जवान जे आहेत ती त्यांची ब्रोंटो जी आहे जी उंचीवर आग विझवण्याचं काम करते त्या गाडीच्या मदतीनं या मजल्यावरती 7व्या मजल्यावर उतरलेत आणि तिथून आग विझवण्याचं काम जे आहे ते सुरू आहे. बरं वैभव, जसं तुम्ही म्हटलात ही इमारत 7 मजली आहे आणि 7व्या मजल्याला ही आग लागलेली आहे. त्यामुळे खालच्या मजल्यांवर नेमकी कोणती कार्यालय आहेत का, ऑफिस आहेत का, आणि इमारत आता खाली करण्यात आलेली आहे का? इमारत रिकामी करण्यात आली आहे. जे खालचे मजले आहेत तिथं हे निवासी संकुल आहे असं कळतंय. ही मार्वल विस्टाची इमारत आहे. खाली निवासी संकुल आहे. पहिल्या मजल्यावरती गाळे आहेत, मध्ये काही राहती घर आहेत, फ्लॅट्स आहेत आणि त्याच्यावरती रूफटॉपला हे हॉटेल चालवलं जात होतं असं सांगण्यात येते. ही पूर्णतः व्यावसायिक इमारत नव्हती तर निमव्यावसायिक, ज्या इमारतीमध्ये लोक राहतातही आणि व्यावसायिक कार्यालय सुद्धा असतात अशी ही इमारत होती आणि तिच्या 7व्या मजल्यावरती हे हॉटेल जे आहे ते चालवलं जात होतं असं सांगितलं जातं. आता अजून अग्निशमन दलानं हे स्पष्ट केलेलं नाही किंवा अधिकृत केलेलं नाही नेमकं काय झालेलं होतं. खरंच हॉटेल आहे की आणखी इतर कुठल्या आस्थापनेला ही आग लागली आहे, काही वेळानंतर त्याबाबत स्पष्टीकरण मिळू शकेल. कारण आता तुर्तास त्यांचं प्राधान्य जे आहे ते ही आग विझवण्यासाठी आहे. वैभव, या संदर्भात अपडेट घेत राहू. तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी.
आणि आता एक मोठी बातमी, महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर आज सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे। सर्वोच्च न्यायालयाच्या 5 न्यायाधीशांच्या घटनापीठासमोर ही सुनावणी होणार आहे। ऑक्टोबर महिन्यामध्ये न्यायालयाच्या कामकाजामध्ये अनेक सुट्ट्या असल्याने ही सुनावणी महिनाभर पुढे ढकलण्यात आली होती। 5 न्यायमूर्तींच्या घटनापीठासमोर आजपासून पुन्हा या प्रकरणातील मूळ मुद्द्यांवर युक्तिवाद होणार आहे। शिवसेनेचं चिन्ह गोठवण्याबाबत निवडणूक आयोगाने जी कारवाई केली त्याचाही उल्लेख आजच्या सुनावणीमध्ये होण्याची शक्यता आहे। तर घटनापीठाचं कामकाज सलग होणार की नाही याबद्दल देखील स्पष्टता येण्याची शक्यता आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। प्रशांत, आज संपूर्ण राज्यासाठी, सत्ताधाऱ्यांसाठी आणि निश्चितच विरोधकांसाठी देखील महत्त्वाचा दिवस, काय सांगता येईल? अतिशय महत्त्वाचा दिवस आहे महाराष्ट्रातील सत्ता संघर्षासंदर्भात। खास करून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आणि त्यानंतर दुसरं जर बघितलं बाळासाहेबांची शिवसेना जो एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील पक्ष आहे, या दोघांनी याचिका दाखल करण्यात आलेली आहे। एकनाथ शिंदेच्या वतीने देखील याचिका दाखल आहे, त्यानंतर सुभाष देसाई यांच्या वतीने देखील याचिका दाखल आहे। सुभाष देसाईच्या यांच्या वतीनं होऊ शकतं अभिषेक मनु सिंघवी आणि कपिल सिब्बल युक्तिवाद करतील, तर एकनाथ शिंदे यांच्या वतीने संजय किशन कोल हे युक्तिवाद करतील। 5 सदस्यीय घटनापीठापुढे ही सुनावणी होणार आहे। न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली हे घटनापीठ आहे आणि या घटनापीठात ही सुनावणी होणार आहे। पण महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं 16 आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा, जो मूळ मुद्दा, जी मूळ याचिका होती, त्या मूळ याचिकेवर आजपासून सुनावणी होणार आहे। कारण की गेल्या वेळी ज्या पद्धतीने बघितलं होतं की शिवसेनेच्या पक्षाचा हक्क कोणाला द्यायचा या संदर्भात निवडणूक आयोगाने निर्णय घ्यावा अशा प्रकारचे निर्देश देण्यात आले होते सुप्रीम कोर्टाच्या वतीनं। आणि त्यानंतर आता महत्त्वाची जी याचिका आहे, मुख्य याचिका जी आहे 16 आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात, ज्याच्या आधारावरती महाराष्ट्रातील सरकारचं भवितव्य अवलंबून आहे। जर आमदार अपात्र ठरले तर राज्यातील सरकारवरती मोठं गटांतर येऊ शकतं। त्यामुळे ही याचिका अत्यंत महत्त्वाची आहे। त्याचमुळे सगळ्यांचं लक्ष याकडे लागलं। त्यासाठीच अनिल देसाई जे आहे ते दिल्लीत येत आहे आणि सोबतच जर बघितलं तर होऊ शकतं एकनाथ शिंदे गटाच्या वतीने देखील काही नेते हे दिल्लीत पोहोचण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। त्यामुळे हे अत्यंत आजची सुनावणी ही अत्यंत महत्त्वाची आहे महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षासंदर्भात। निश्चित सुनावणी अत्यंत महत्त्वाची आहे। प्रशांत, साधारणतः किती वाजता या सुनावणीला सुरुवात होईल? सकाळी 10:30 वाजता सुप्रीम कोर्टामध्ये या सुनावणीला सुरुवात होणार आहे आणि पहिलीच जी याचिका आहे ती महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाची आहे आणि त्यावरती तात्काळ सुनावणी सुरू होईल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे। 501 क्रमांकाची ही सुनावणी आहे। प्रशांत, या आधी देखील बरेच युक्तिवाद झालेले आहेत। आजच्या सुनावणीमध्ये काही मोठे किंवा वेगळे मुद्दे मांडले जातात का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। प्रशांत, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। वळूयात पुढच्या बातमीकडे। एक मोठी बातमी, एसआरएच्या कथित घोटाळ्याप्रकरणी मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर दादर पोलीस स्थानकात चौकशीसाठी हजर राहणार आहेत। सकाळी 10 वाजता त्या दादर पोलिसात येणार आहेत। दादरमधील गोमाता नगरमध्ये एसआरए प्रकल्पात घर स्वस्तात मिळवून देतो असं सांगून लोकांकडून पैसे उकळण्यात आले होते आणि या आरोपाखाली अटकेत असलेला आरोपी आणि किशोर पेडणेकरांचं व्हॉट्सअप चॅट समोर आल्यानंतर पेडणेकरांच्या अडचणी वाढलेल्या आहेत। तसंच इमारतीमधील काही गाळे हे किशोरी पेडणेकरांच्या ताब्यात असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केलाय। त्याबाबतची कागदपत्र देखील सोमय्या यांनी समोर आणलेली आहेत आणि त्यानंतर आज दुसऱ्यांदा या प्रकरणी पेडणेकरांची चौकशी होणार आहे। तर एसआरएच्या कथित घोटाळ्याप्रकरणी मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर या दादर पोलीस स्थानकात आज चौकशीसाठी हजर राहणार आहेत। सकाळी 10 वाजता त्या दादर पोलीस स्थानकात येणार आहेत आणि दादरमधील गोमाता नगरमध्ये एसआरए प्रकल्पात घर स्वस्तात मिळवून देतो असं सांगून लोकांकडून पैसे उकळण्यात आले। त्या आरोपाखाली अटकेत असलेला आरोपी आणि किशोरी पेडणेकर यांचं व्हॉट्सअप चॅट समोर आल्यानंतर आता पेडणेकरांच्या अडचणी वाढलेल्या आहेत आणि त्याचमुळे आता पेडणेकर आज चौकशीला हजर राहणार आहेत। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। प्रणाली, आज दुसऱ्यांदा किशोरी पेडणेकर यांची चौकशी होणार आहे। अगदी खरं आहे। आपण जर बघितलं तर किशोरी पेडणेकर याच्यापूर्वी त्या शुक्रवारी सुद्धा येऊन गेलेल्या होत्या याच दादर पोलीस स्टेशनला। आज पुन्हा त्यांना दुसऱ्यांदा बोलवण्यात आलेलं आहे। यापूर्वी आणखी शनिवारी सुद्धा त्यांना बोलवण्यात आलेलं होतं, परंतु त्या शनिवारी उपस्थित राहू शकल्या नव्हत्या। त्यानंतर आज पुन्हा एकदा त्या इथं चौकशीसाठी येणार आहे। खरं तर काल एक दुर्दैवी घटना घडलेली आहे। किशोरी पेडणेकर यांच्या सासूबाईंचा मृत्यू झालेला आहे, तरीही आपण चौकशीला सामोरे जाणार असं किशोरी पेडणेकर यांनी सांगितलेलं होतं आणि त्यानुसार किशोरी पेडणेकर आता सकाळी 10 वाजता
दादर पोलीस स्थानकामध्ये हजर राहणार आहेत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे किशोरी पेडणेकर यांची किरीट सोमय्या यांनी सांगितल्याप्रमाणे जवळपास 6 ठिकाणी चौकशी सुरू आहे। एसआरए घोटाळा असेल, गोमाता नगर इथला, किंवा त्याचबरोबर इतर लोकांना एसआरए प्रकरणामध्ये आपण घर देऊ असं म्हणत त्यांचा आरोपीबरोबर चॅट असल्याचं म्हणणं आहे। त्याचबरोबर कोविड काळामध्ये किशोरी पेडणेकर यांची जी कंपनी आहे क्रिश, त्या कंपनीला कॉन्ट्रॅक्ट देण्यात आलं होतं ते प्रकरण असेल। त्याचबरोबर कोविड काळामध्ये जे इतर घोटाळे झालेले आहेत त्या घोटाळ्यांमध्ये किशोरी पेडणेकर यांची काही इन्व्हॉल्वमेंट आहे का याची सुद्धा चौकशी सुरू आहे। असे विविध 6 प्रकरणांमध्ये किशोरी पेडणेकर यांची चौकशी सुरू असल्याचं किरीट सोमय्या सांगताहेत। त्यापैकीच एक प्रकरण म्हणजे दादर पोलीस स्टेशनमध्ये जे जून महिन्यामध्ये इथं FIR दाखल झालेला होता। तब्बल 4 व्यक्तींनी हा जो FIR आहे तो केलेला होता। SRA मध्ये घर देतो असं सांगून आपल्याकडनं पैसे उकळण्यात आले असं या 4 आरोपींचं म्हणणं, या 4 लोकांचं म्हणणं होतं आणि त्यानुसार 2 आरोपींना अटक करण्यात आलेली होती आणि त्या 2 पैकी एका आरोपीबरोबर किशोरी पेडणेकर यांचा व्हॉट्सअप चॅट असल्याचं किरीट सोमय्या यांचं म्हणणं आहे। तसा पुरावा अजून काही आपल्या हाती लागलेला नाही, त्यामुळे यात नेमकं तथ्यता काय आहे, आज किशोरी पेडणेकर यांची नेमकी कुठल्या कुठल्या मुद्द्यांवर चौकशी होते हे सगळं बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। दरम्यान किशोरी पेडणेकर या साधारण 10 वाजताच्या सुमारास दादर पोलीस स्टेशनमध्ये उपस्थित राहतील। बरं, प्रणाली अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। गुवाहाटीबाबत रवी राणा यांनी दिलगिरी व्यक्त केली असली तरी बच्चू कडू यांचा आक्रमक पवित्र अजूनही कायम आहे। कार्यकर्त्यांची बैठक घेणार असून आज दुपारपर्यंत भूमिका स्पष्ट करू असं बच्चू कडू यांनी सांगितलंय। कार्यकर्ते जो निर्णय घेतील तो मला मान्य असेल असंही कडू यांनी म्हटलंय। रवी राणा सोबत भविष्यात संबंध काय असेल हे येणारा काळच ठरवेल, आपल्याला त्यांच्या सोबत सोयरीक करायची नाही असा टोला देखील बच्चू कडू यांनी लगावलाय। आता आम्ही 6 वाजता कुरळ पूर्णाला 20-25 कार्यकर्त्याची बैठक आम्ही तिथे बोलावलेली आहे। महाराष्ट्रातून सगळे कार्यकर्ते, काही जिल्हा प्रमुख वगैरे सगळे अमरावतीला उपस्थित आहे। त्यांच्यासमोर मुख्यमंत्री साहेब, उपमुख्यमंत्री आणि राणानं दिलेलं जे काही दिलगिरी व्यक्त केली त्यावर आम्ही चर्चा करू आणि उद्या 12-1 वाजता सगळी भूमिका जाहीर करू। जे काही त्यांचं काय म्हणणं आहे त्यानुसारच आम्ही समोरचं पाऊल टाकू। त्यांनी जर म्हटलं उडी टाका समुद्रात तर समुद्रात उडी टाकू, त्यांनी म्हटलं असं चला तर असं करू। आखरी मी कार्यकर्त्याला बांधील आहे। ज्या पद्धतीने आरोप प्रत्यारोप झाले, संबंध तुमचे रवी राणा आणि तुमचे संबंध पहिल्यासारखेच आहे, परवापर्यंत सारखे का सुधारले का तसेच आहे, काय झालं आणि काय तो येणारा काळ समजेल। नंतर संबंध सुधारले का तसेच आहे? संबंधासाठी हा काही विषय नव्हता, काही लग्न म्हणजे काय त्याला संबंधिक सोयरीक थोडा विषय आहे। सुषमा अंधारे या उद्धव ठाकरे गटात आलेलं 3 महिन्यांचं बाळ असल्याचा टोला मंत्री गुलाबराव पाटील यांनी लगावलाय। सुषमा अंधारे यांनी टीका जरूर करावी, मात्र बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यासह सुषमा अंधारे यांनी हिंदू धर्म आणि देवी देवतांबाबत काय वक्तव्य केलंय तेही दाखवा असं पाटील म्हटलेत। मतदारसंघात सुषमा अंधारे यांची सभा होणार आहे, काय सांगा? हे बघा, आता ते 3 महिन्यानंतर इकडे आलेलं बाळ आहे, त्याच्यामुळे निश्चितपणाने या पक्षामध्ये त्यांचा येऊन 3 महिन्याचाच कार्यकाळ आहे आणि त्यांचं बोलणं आपण सगळेजण ऐकतोच की त्या काय कशा बोलत असतात, काय करत असतात। तर त्यांनी फक्त आपण उद्धव साहेबांच्या आणि बाळासाहेबांच्या आणि आदित्य साहेबांच्या मागच्या केलेल्या जर क्लिप ऐकवल्या, हिंदू देवतांवर किती भयानक टीका या बाईंनी केलेली आहे, ह्या पण जर क्लिपा दाखवल्या तर मला वाटतं बरे होईल। मनसे सरचिटणीस मनोज चव्हाण यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर जोरदार टीका केली आहे। बंद उद्योग आणि गिरणी कामगार देशोधडीला कुणी लावले याची सुद्धा चौकशी होणं गरजेचं आहे। कारखाने आत्ताच महाराष्ट्रातून निघून जात नाहीत, तर 90च्या दशकापासून मलकांसोबत हात मिळवणी करून काँग्रेस राष्ट्रवादीनंच कामगारांना देशोधडीला लावून उद्योग बंद पाडले आणि आता चोरांच्या उलट्या बोंबा असं ट्विट करत चव्हाण यांनी हल्लाबोल केलाय। दरम्यान मनसे सरचिटणीस मनोज चव्हाण यांच्याशी आम्ही बातचीत केली, त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे आपण ऐकूया। आता हे सगळे जे बोलतायत
की कारखाने इथून निघून जायला लागले, गुजरातमध्ये जायला लागले. हा. तर याची 1990 पासून मग चौकशी व्हायला पाहिजे. बर. 1990 साली सत्ता कोणाची होती, प्रधानमंत्री कोण होते, आणि मग त्यावेळेला शिवसेनेच्या युनियन्स होत्या. सत्तेवर जरी काँग्रेस, राष्ट्रवादी किंवा हे लोक असले तरी शिवसेनेच्या युनियन सगळ्यांच्या संगनमतानेच अनेक कंपन्या, म्हणजे अगदी उदाहरण द्यायचं झालं तर भांडूपला आमच्या अख्ख्या भांडूप जर कुर्ला ते भांडूप पर्यंत घेतलं तर अनेक कंपन्या बंद झाल्या, अनेक कामगार देशोधडीला लागले. त्याच्यानंतर गिरणी कामगारांचं काय झालं, तर नियोजन नाही. नियोजनाच्या अभावामुळे या ठिकाणी महाराष्ट्रातले अनेक उद्योग वगैरे सगळे बंद होत आहेत. महागाई वाढते, वाटेल तशी लाईटची बिलं, वाटेल तसे ओव्हरहेड्स हे सरकार वाढवून ठेवणार, आणि मग ते झेपलं ज्याला त्याने ते राहिले, ज्याला नाही झेपत ते व्यवहार करून निघून जातात. अशा पद्धतीचं वातावरण गेलं 1990च्या दशकापासून आहे. बर, म्हणजे याला थेट जबाबदार काँग्रेस, राष्ट्रवादी असं आपल्याला म्हणायचंय. 100% हे तेव्हापासून आलेलं आहे. त्यामुळे यांनी जे आता बोंबा मारतायत सगळे विरोधी, ते त्यांनी बोंबा मारू नये. 1990च्या दशकापासून ह्या सगळ्या तुमच्याच पिलावळ जी जन्माला घातल्या त्या याचं हे आता रूपांतर खूप विचित्र झालेलं आहे. एवढंच. आणि आता एक मोठी बातमी, माथेरानची मिनी ट्रेन ज्या रेल्वे रुळांवर धावते त्या रेल्वे रुळांच्या मध्यभागी अज्ञातांनी लोखंडी रॉड ठेवल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान मोटरमॅनच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी गाडी थांबवली, अन्यथा मोठी दुर्घटना होऊन पर्यटकांच्या ते जीवावर बेतलं असतं. 2 ठिकाणी ट्रॅकमध्ये हे लोखंडी रॉड ठेवण्यात आले होते. मोटरमॅननं गाडी थांबवून खाली उतरून ट्रॅकवर असलेले हे रॉड बाजूला केले. दरम्यान या प्रकरणाची आता गंभीर दखल घेण्यात आली असून नेरळ रेल्वे पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात विरोधात गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. तो पत्रा है, रुक जा, मेरे को जाने देंगे. हाँ. तर ही दृश्य आपण पाहतोय, मिनी ट्रेनच्या ट्रॅकवर काही अज्ञातांकडून हे रॉड ठेवण्यात आले होते. ये ट्रैक पे पूरा ट्रैक रखा हुआ है, छोटा छोटा. मोटरमॅनच्या ही बाब लक्षात आली आणि त्यांनी गाडी थांबवली, नाहीतर मोठी दुर्घटना होऊन पर्यटकांच्या ते जीवावर बेतलं असतं. 2 ठिकाणी ट्रॅकमध्ये हे लोखंडी रॉड ठेवण्यात आले होते आणि मोटरमॅननं गाडी थांबवून खाली उतरून ट्रॅकवर असलेले हे रॉड बाजूला केले. दरम्यान या प्रकरणाची आता गंभीर दखल घेण्यात आलेली आहे आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी गणेश गायकवाड आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. गणेश. प्राजक्ता, नेरळ माथेरान जी मिनी ट्रेन आहे गेल्या 3 वर्षानंतर पहिल्यांदाच गेल्या आठवड्यात धावली होती आणि यातून रेल्वेला लाखो रुपयांचं उत्पन्न मिळालं होतं. मात्र कालच्या दिवशी काही अज्ञातांनी जी माथेरान ट्रेन ज्या ट्रॅकवरून धावते त्या ट्रॅकवर लोखंडी रॉड ठेवले होते 2 ठिकाणी, आणि या मिनी ट्रेनचे जे मोटरमन आहेत चंदा मानी म्हणून, त्यांच्या लक्षात ही बाब आल्यानंतर त्यांनी गाडी थांबवली तात्काळ आणि त्याच्यामुळे मोठी दुर्घटना टळली. नाहीतर असंख्य लोकांचे यामध्ये जीव गेले असते, कारण या ट्रॅकमध्ये लोखंडी रॉड ठेवत असताना ही माथेरान ट्रेन जर त्यावरून चालली गेली असती तर मोठा अपघात घडला असता. याची माहिती मोटरमनने जेव्हा रेल्वे पोलिसांना दिली त्यानंतर रेल्वे पोलिसांनी याची गंभीर दखल घेतलेली आहे आणि अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करून आता हा अज्ञात कोण आहे, त्याने या ट्रॅकमध्ये लोखंडी रॉड ठेवण्याचं कारण काय याचा तपास आता रेल्वे पोलीस करतायत. बर, गणेश धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. वेदांता, फॉक्सकॉन, एअरबस आणि सॅफ्रन ग्रुपचा प्रकल्प राज्याबाहेर गेल्यावरून सध्या राज्याचं वातावरण ढवळून निघालंय आणि यावरूनच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडतायत. महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे प्रकल्प राज्याबाहेर गेल्याचा आरोप राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलाय, तर मविया सरकारच्या नेत्यांना टीका करण्याचा अधिकार नसल्याचा दावा देखील त्यांनी केलाय. तर ठाकरेंच्या पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी फडणवीसांनी केलेल्या या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिलंय. फडणवीस हे दिशाभूल करत असल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केलाय. उद्धव ठाकरेजींच्या काळामध्ये मंत्री सुभाष देसाईंना जरी माहिती होतं की फॉक्सकॉन येत नाही आहे, हा प्रकल्प आता गेलेला आहे, तर ज्यावेळेस तो गेला त्यावेळेस असं का त्यांनी भूमिका घेतली किंवा शिवसेनेने किंवा काँग्रेसने किंवा एनसीपीने भूमिका का घेतली की या सरकारच्या काळात गेला? तुम्हाला तर माहिती होतं, हे तर या ठिकाणी तुम्ही स्टेटमेंट दिलेलं आहे. याचाच अर्थ पहिला फेक नरेटिव्ह हा फॉक्सकॉनचा तयार करण्यात आला की आमचं सरकार आलं आणि फॉक्सकॉन गेलं.
वेदांत फॉक्सकॉन हा प्रकल्प सेमीकंडक्टर चिपसाठी होता, या मोबाईल फोनसाठी नव्हता. तर माझी ही विनंती राहील उपमुख्यमंत्री महोदयांना की कृपा करून महाराष्ट्राला दिशाभूल करण्याचा प्रयत्न सोडून द्या, इथे बदनामीचा प्रयत्न सोडून द्या. 2 वेगळे प्रस्ताव आहेत, ते प्रस्ताव वेगळ्या वेगळ्या वेळेला आले होते. 2020 मध्ये जो प्रस्ताव अमान्य झाला किंवा रद्द झाला किंवा लॅप्स झाला तो एवढ्यासाठीच झाला कारण जी फॉक्सकॉन कंपनी 2015 मध्ये MOU सही करून बसलेली त्यांनी ती जागा घेतलीच नाही, ते दुसरीकडे गेले आणि म्हणून तो प्रकल्प रद्द झाला. आणि आता मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी. मुंबईमध्ये 4 चाकी वाहनातून प्रवास करणारे चालक आणि मागील सीटवर बसणाऱ्या प्रवाशांना आजपासून सीट बेल्ट बंधनकारक करण्यात आलाय. मात्र या नियमाचं पालन न करणाऱ्यांवर आजपासून दंडात्मक कारवाई न करता केवळ वाहतूक पोलिसांकडून कडक समज देण्यात येणार आहे. तर सीट बेल्ट सक्तीबाबत दंडात्मक कारवाई 11 नोव्हेंबर पासून सुरू करण्याचे आदेश वाहतूक पोलीस सहआयुक्त राजवर्धन यांनी दिलेले आहेत. सीट बेल्टच्या सक्तीमधून जुन्या वाहनांना तात्पुरतं वगळण्यात आलेलं आहे. ज्या टॅक्सी किंवा खासगी वाहनांमध्ये मागील सीटवर कंपनीमार्फत सीट बेल्टची व्यवस्था करण्यात आलेली नाही अशा वाहनांवर ई-चलनाद्वारे दंडात्मक कारवाई करू नये असेही आदेश देण्यात आलेले आहेत. आणखीन एक महत्त्वाची बातमी. मुंबईमध्ये आजपासून पुढील 10 दिवस 10% पाणी कपात केली जाणार आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या पिसे इथल्या न्यूमॅटिक गेट सिस्टम मधील एअर ब्लॅडर बदलण्याचं काम हाती घेण्यात येणार आहे आणि त्यामुळे मुंबईसह मुंबई महानगरपालिकेकडून ठाणे आणि भिवंडीमध्ये होणाऱ्या पाणी पुरवठ्यावर कपात होणार आहे. या काळामध्ये नागरिकांनी पाणी जपून वापरावं असं आवाहन मुंबई महानगरपालिकेनं केलंय. पंढरपूरकडे पायी निघालेल्या दिंडीमध्ये सांगोल्याजवळ भरधाव कार घुसली. या भीषण अपघातात 7 वारकऱ्यांचा जागीच मृत्यू झालाय तर 6 जखमी झाले होते. हे सर्व वारकरी कोल्हापूरचे आहेत. कोल्हापूर जठारवाडी इथल्या वारकऱ्यांच्या पार्थिवावर थोड्याच वेळात अंत्यसंस्कार पार पडणार आहेत. अंत्यसंस्काराला पंचक्रोशीतील नागरिकांनी गर्दी केली आहे आणि या ठिकाणी 5 जणांवर एकत्र अंत्यसंस्कार केले जाणार आहेत तर दोघांवर दुसऱ्या गावात अंत्यसंस्कार पार पडतील. सांगोला इथे जठारवाडीच्या वारकऱ्यांना भीषण अपघात त्यांचा झाला होता. लोकल पकडण्यासाठी काही रेल्वे प्रवासी कशा प्रकारे आपला जीव धोक्यात टाकतायत याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय. हा व्हिडिओ बदलापूर स्टेशनचा असल्याचं बोललं जातंय. आपण पाहतोय लोकल पकडण्यासाठी जीवघेणी ही रेल्वे क्रॉसिंग इथे सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. प्रवासी जीव धोक्यात टाकून रेल्वे क्रॉसिंग करताना आपल्याला पाहायला मिळतंय. गुजरातच्या मोरबी इथे जुना झुलता पूल कोसळून झालेल्या घटनेमध्ये 140 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मोरबी इथल्या दुर्घटनास्थळी भेट देणार आहेत. तर कालच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गांधीनगरमध्ये उच्चस्तरीय बैठक बोलावली होती. यात गुजरातचे मुख्यमंत्री, गृहमंत्री यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी देखील उपस्थित होते आणि यावेळी मोदींनी दुर्घटनेचा आणि मदत कार्याचा आढावा घेतला. दरम्यान या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर ओरेवा कंपनीच्या मॅनेजरसह तिकीट खिडकीवरील कर्मचारी आणि पुलाचं व्यवस्थापन करणाऱ्या 9 जणांना अटक करण्यात आली आहे. तसंच त्यांच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती राजकोट पोलिसांनी दिली आहे. हादसे में जिन लोगों को अपना जीवन गंवाना पड़ा है, मैं उनके परिवारों के प्रति अपनी संवेदना व्यक्त करता हूं. दुख की इस घड़ी में सरकार हर तरह से पीड़ित परिवारों के साथ है. गुजरात सरकार पूरी शक्ति से कल शाम से ही राहत और बचाव कार्यों में जुटी हुई है. केंद्र सरकार की तरफ से भी राज्य सरकार को पूरी मदद दी जा रही है. आणि यासोबतच या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. मात्र जाता जाता राज्यातील प्रमुख शहरातील तापमानावर एक नजर टाकूया.